नमस्कार मित्रांनो, उद्या रेटरे धरण या ठिकाणी मैदान आहे, ओपनचं मैदान आहे आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सगळे टॉपचे बैल जे आहेत ते उद्या पळताना दिसतील. रेटरे धरण या ठिकाणी जिल्हा सांगली त्या मैदानाची आपण बाईट घेतली. त्या मैदानाची बाईट बघा जाऊन ते आपल्या चॅनलवरती किरण शुरतडे ब्लॉग या चॅनलवरती जावा आणि सुरुवात करूया. त्या मैदानामध्ये असे कोणते नंदी आहेत ते फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे किंवा एक नंबर ते करू पण शकतात आणि पैरे आहेत ते संध्याकाळी येतील. आपल्या चॅनलवरती किरण शुरतडे ब्लॉग या चॅनलवरती येतील संध्याकाळी पैरे, सगळे फिक्स पैरे असतील. बघूया करूया एक सुरुवात उद्याच्या मैदानामध्ये. उद्याच्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल येतोय म्हटल्यानंतर सुरुवात आपण एक बक्कासूरपासूनच करूया. उद्या बक्कासूरचा पायरा किरण शुरतडे ब्लॉग या चॅनलवरती संध्याकाळी येईल 7-7:30च्या दरम्यान. बघा कोण असेल बक्कासूरचा पायरा, आणि बक्कासूरचा पायरा कुणी जरी असेल तरी उद्याच्या मैदानामध्ये तो 100% फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे आणि तो मोठ्या मैदानामध्ये राहतोच. क्वचित एखादं 2 मैदान असेल त्याची हार झाली असेल, परंतु जरी नवीन चेहरा जरी असेल त्याच्यासोबत तरीही तो एक नंबर हा करतोच. एक नंबर म्हणजेच गुलाल हा मिळवतोच. असा हा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका 12 वेळा हिंद केसरी असलेला या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एकमेव असा बैल बक्कासूर उद्याच्या मैदानामध्ये रेठरेकरांच्या मैदानामध्ये एक नंबर नाही करू शकत, परंतु गुलाल हा करू शकतो. आता सगळे म्हणतील की एक नंबर का नाही, कारण की बाकीचे सगळे टॉपचे आहेत ते सुद्धा आपलेच नंदी आहेत, परंतु सांगू शकत नाही. हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे, कधी कधी चांगल्या बैलांना गटाला सुद्धा घरी जावं लागतं. म्हणून म्हणतोय मी की बक्कासूर गुलाल उद्या मिळवू शकतो असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. उद्या घोटचा सर्जा हा सुद्धा एक टॉपच्याच पायऱ्यामध्ये आहे उद्याच्या मैदानामध्ये आणि तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये चांगलीच कामगिरी करेल. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्याचा पळ. आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील असा एकमेव असा बैल आहे की त्याला बैलच पुरत नाही, किती पळतोय तेच काय कळत नाही आणि एवढ्या स्पीडचा बैल या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आत्ता तरी नाही आहे, कारण की त्याचं स्पीड वारंवार वाढतेच. आदत वयापासून तो वाढतोय. मथुरच्या गळ्यामध्ये पळाला, मथुर सोबत पहिल्यांदा तो पळाला, तिथून बक्कासूर सोबत पळाला, बाकी सगळ्या टॉपच्याच पैऱ्यात पळतो असा हा घोटचा सर्जा आणि हिंद केसरी सर्जा येतो आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो आणि सगळ्या महाराष्ट्र त्याचं पळ बघतोच आणि चांगली कामगिरी करतो. तो सुद्धा उद्या फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. विठ्ठल नानांचा चिक्या किंवा तेजा या दोघांच्यापैकी एक जण उद्या 100% गुलालामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्याकडे असे नंदी आहेत विठ्ठलनाथांच्याकडे की ते नंदी कमाल करतात तर करतातच. आणि तो चिक्या, मला वाटते तो चिक्या मोठं मैदान आहे, सगळ्या महाराष्ट्राची मनं जिंकणार तो आणि तो दाखवून देईल संबंध महाराष्ट्राला की तो कशा पद्धतीचा त्याचा पळ आहे. आणि त्यानं बाकीच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी केली, परंतु शेवटी मोठं मैदान असलं की सगळ्या महाराष्ट्राचंच नव्हे तर 13 देशामध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्र बघितली जाते, त्यांचं लक्ष लागलेलं असतं त्या मैदानाकडे. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये त्यांचा चिक्या किंवा तेजा कशा पद्धतीनं, आपल्या नानांचा आणि अजय शेड्यांचा चिक्या आणि तेजा कशा पद्धतीने कामगिरी करतायत बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा आणि त्यांच्या नंदींना सुद्धा. उद्याच्या मैदानामध्ये वळूयात आता. लखन हा गुलालामध्ये उद्या राहण्याची दाट शक्यता आहे. 2 आणि 3 नंबर तोच राहणारच, 1 किंवा 2 नंबरमध्ये तो राहणारच. आता राहणार तर राहणारच, जे काय आहे ते सरळ स्पष्टच बोलतो मी. मला माहिती आहे त्या कॉन्फिडन्स आहे, मला कॉन्फिडन्स आहे. लखन कधी हलक्या पायऱ्यामध्ये कधीच पळत नाही आणि तो सगळ्यात टॉपच्याच पायऱ्यात पळतो आणि टॉपच्याच नियोजनात पळतो. असा हा छत्रपती संभाजीनगरकरांचा श्रीनाथ केसरीचा ओरिजिनल हिंद केसरी आणि सगळ्या महाराष्ट्राचा एक लाडका आहे तो बैल आणि मोठ्या लक्षाची आठवण करून देणारा हा काय म्हणते लखन आहे. आणि खूप साऱ्या शुभेच्छा लखनला. किशोर ड्रायव्हर असतील त्याच्या गाडीवरती आणि बघूया कशा पद्धतीनं उद्याच्या मैदानामध्ये लखनचं नियोजन होतं आहे ते पहिला संध्याकाळी सांगेन. वेगाचा शेवट सर्जा जो आहे तो पळणार नाही आहे. आता का नाही पळणार, त्याचा वाढदिवस आहे उद्या, त्याच्यामुळे तो उद्या काय पळणार नाही आहे मैदानामध्ये. त्याचा मोठा कार्यक्रम आहे फलटणमध्ये, त्यांच्या गावामध्ये अनाथ आश्रमामध्ये अन्नदान करणार आहेत आपले अभिजित भैया पवार. आणि सर्जाच्या वाढदिवसानिमित्त बघा खूप मोठी व्यक्ती आहे आणि असे चांगले कार्यक्रम राबवत आहेत. सर्जाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये ठेवत आहेत ते. आणि कोण आहे घरणिकीकरांचा राजा, हा सुद्धा उद्या फायनलमध्ये राहणार, 100% राहणार या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. आता तो फॉर्ममध्ये आला आहे आणि त्याचं एक वैशिष्ट्यच आहे, ज्यावेळेस टॉपच्या गाड्या असतात ना त्यावेळेस तो फायनलला राहतो म्हणजे राहतोच. असा हा हिंद केसरी
घरणगेकरांचा राजा, खूप साऱ्या शुभेच्छा राजा. MM नानांचा राजा सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला फायनलमध्ये पळताना दिसेल आणि तो सुद्धा फायनलचा प्रबळ दावेदार आहे. तो सुद्धा चांगलीच कामगिरी करतो आणि पब्लिकचा ओरिजिनल बादशाह येतो 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये, तो सुद्धा राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच उद्याच्या मैदानामध्ये वादळ, मानघरकरांचं वादळ सुद्धा आपल्याला गुलालामध्ये दिसेल. चिमण्या, अमित शेठ पाटील यांचा चिमण्या सुद्धा उद्याच्या गुलालामध्ये आपल्याला पाळताना दिसेल. माझ्याकडून काही नंदी राहिलेले असतील कमेंट्समध्ये सांगा. अर्जुन एक आहे, कंदूरचा राजा, हे दोघं सुद्धा राहण्याची दाट शक्यता आहे. बाकीचे नंदी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.